हाय हॅलो नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये. तर इकडे मुली वगैरे स्कूलला गेलेले आहेत आणि मिस्टरसुद्धा गेलेले आहेत. तर ते गेल्यानंतरची जी थोडीशी साफसफाई आहे ती मी थोडीशी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर थोडासा छोटूसाच ब्लॉग आहे, कारण ज्यावेळेस माझं सगळं आवरत आलं होतं, म्हणजे अशी साफसफाई वगैरे करून झालं, सगळं पुसून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मला आरूच्या स्कूलमधून फोन आला की तिची तब्येत बरी नाही. मग मी तिथेच आहे तो व्हिडिओ बंद केला आणि स्कूलमध्ये तिला आणण्यासाठी गेले होते. तर ते नंतर मी 2 दिवस काही व्हिडिओ बनवलाच नव्हता, कारण जर मुलं घरात आजारी असतील किंवा काय तर मन कशातच लागत नाही. तर त्या दिवशीचाच हा शुक्रवारचा आहे व्लॉग. तर इकडं सगळी केल्यानंतर जी साफसफाई आहे रोजची, पुसून वगैरे घेणे, टेबल किंवा टी व्ही वगैरे, तर ते मी रोज अशा प्रकारे पुसून घेते. जर एक दिवस जरी नाही पुसलं तर खूप सारी धूळ आणि बसून जाते आणि सगळीकडे असं चिकट चिकट असं होतं. पण आता पावसामुळे शक्यतो जास्त धूळ नाही तर उन्हाळ्यात वगैरे खूप सारी धूळ येऊन बसते. इथं काचेचं जे आहे त्याच्यावर वगैरे सगळीकडे अशी धूळ बसते आणि बघितलं जरी येता जाता जरी लक्ष गेलं तरी आणि एखाद्या वेळेस नाही पुसलं तरी खूप असं मनात राहून जाते की हे पुसलेलं नाही आणि इथं खूप सारी अशी धूळ साठलेली आहे. असं वाटतं किती दिवस साफच नाही केलं की काय. पण रोजच्या रोज असं पुसून घेते. आणि इथं जो छोटा लाल ट्रे आहे तर त्याच्यात सगळ्यांचे चार्जर वगैरे, नंतर हेडफोन्स वगैरे सगळं त्याच्यात मी ठेवलेलं असतं. नाहीतर सगळ्या टेबलवर सगळीकडे असं चार्जर वगैरे पसरलेलं असतात. असंही सकाळी सगळे जाताना सगळं ते टेबलवर ठेवूनच जातात. तर 2-2 हेल्मेट आहेत. ते चार्जर वगैरे खूप सारा पसारा होतो याच्यावर. मग रोजच्या रोज तो आवरून घ्यावाच लागतो. आणि इकडे बहिणीने जे मिशोमधून ऑर्डर केलेलं तो टॉपसुद्धा इथेच आहे. तिने माझ्याच ॲड्रेसवर म्हणजे ऑर्डर केला होता. तर ते अजून घेऊन जायचे आहे. तर तो मी तिथेच ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे हे बोर्ड वगैरे रोजच्या रोज असं स्वच्छ पुसून घेते. आणि सगळीकडून हात फिरवून एकदा जरी घ्यावाच लागतो, नाही तर मग दिवसभर ते सारखं मनात राहतं. तर रोज असे फोटोज वगैरे सगळे हे जे आहे ना, सगळं रोजच्या रोज पुसून घ्यावं लागतं. नंतर जे खिडकीच्या साईडचं जे थोडीशी साईड आहे तर तीसुद्धा व्यवस्थित अशी पुसून घ्यावी लागते. टी व्हीवरून सुद्धा व्यवस्थित असा एक हात फिरवावाच लागतो. तर अशा प्रकारे रोजच्या रोज अशी साफसफाई करून घ्यावी लागते. जर नाही केली तर खूप सारं असं जे रोजचं काम आहे, जी आपल्याला रोजची म्हणजे सवयच आहे, तर ती केली तरच बरं वाटतं. जर नाही केली तर मग ते रोजच मग येता जाता दिसतं आणि की इथे धूळ आहे, पसारा आहे. ती सवय लागून गेलेली आहे. आपण आपल्यालाच खूप साऱ्या अशा सवयी लावून घेतलेल्या आहेत. पण करणार काय, ते आपल्यालाच करावं लागतं. तर असं व्यवस्थित असं इकडून सुद्धा एक कपडा वगैरे मारून घेते. नंतर जे फोटोज वगैरे आहेत, आर्याचे मेडल्स वगैरे सुद्धा आहेत तिथं, तर ते सुद्धा त्याच्यावरून सुद्धा रोजच्या रोज असं एकतरी हात फिरवून घ्यावाच लागतो. तर मी व्हिडिओ शूट करतच होती. तर तोपर्यंत स्कूलवरून फोन आल्यामुळे मग मी ते राहूनच गेलं आणि देवपूजा वगैरे काही नाही, कारण गावाला आमच्याकडे सुतक आलेले आहे. निदान 8-10 दिवस तरी पाळावंच लागतं, म्हणून देवपूजा वगैरे काही नाही. तर अशा प्रकारे जे रोजच्या रोज आहे ती रोजचीच ही साफसफाई आहे ती करावीच लागते. 8 दिवसातून एकदा मग वरचा फॅन वगैरे किंवा बेडमागच्या जे काही घाण वगैरे असेल तर ती झाडून घेते. तर दोन्ही कपाट आहेत त्याच्यावरून सुद्धा रोजच्या रोज असा हात फिरवून घेते. आणि काच आहे ती मोस्टली व्यवस्थित अशी स्वच्छ पुसून घेतली. नाहीतर जेव्हा जेव्हा सगळेचे आरशात बघतात पण त्यांना कधीच दिसत नाही त्याच्यावर घाण आहे किंवा स्वच्छ केला पाहिजे. पण आपल्यालाच कशी काय दिसते काय माहिती, लेडीजला जी घरात गृहिणी असते तिलाच फक्त दिसत असतं की आरशावर त्या घाण आहे आणि ती पुसलीच पाहिजे. नाहीतर कोणीच पुसू शकत नाही. ना मुली पुसणार ना. आणि जे मिस्टर लोक आहेत ते तर कधी बघणार फक्त आणि बोलणार की ह्याच्यावर खूप धूळ आहे. आमच्यात तरी बोलतसुद्धा नाहीत की ह्याच्यावर धूळ आहे पूस वगैरे. कारण रोजच्या रोज मी त्याच्यावरून एकतरी हात फिरवूनच घेते. तर सगळ्यांचंच असं असेल माझ्या मते, सगळ्यांनाच असं करावं लागत असेल. रोजच्या रोज जे आरसा वगैरे आहे ते आपणच साफ करा. काही जेंट्स लोक असतात ते साफसफाई करतात.
आम्ही गावी वगैरे गेलो तर आमचे मिस्टर करतात साफसफाई वगैरे, झाडू वगैरे मारतात, स्वच्छ ठेवतात घर पण. आणि मग रोजचं असं कपाट वगैरे आहे त्याच्यावरून हात फिरवून घेते. आणि ह्या कपाटावर कसं धूळ बसते पण ती आपल्याला दिसत नाही, आणि ज्यावेळेस जवळून बघू ना आपण त्यावेळेस दिसते की ह्याच्यावर असं धूळ वगैरे बसलेली आहे. तर रोज असं हँडल वगैरे सगळं स्वच्छ असं पुसून घ्यायचं असतं. हे जे रोजचं काम आहे हे करावंच लागतं. ह्याच्यात तरी एक 15-20 मिनटं तरी द्यावीच लागतात. 15-20 मिनटासाठी हे असं स्वच्छता करावीच लागते. आणि ही किचनची तर रोजची आहेच साफसफाई आपली. रोजच ते स्वयंपाक राहिलेला काढा वगैरे, मग किचन धुवा, क्लीन करा, भांडी घासा, स्वच्छ करा. तर हे बाहेरचं जे हॉलमधलं थोडंसं क्लिनिंग आहे तेच मी तुमच्याशी थोडं शेअर केलेलं आहे. इथून पुढचा व्हिडिओ आहे तो शूट करायचा होता, पण तुम्हाला सांगितलं स्कूलमधून फोन आल्यामुळे मग मी तिथंच सगळं ठेवलं. कपडे धुवून झाली होती, भांडी घासायची वगैरे बाकी होती. आणि झाडांना फुलं येण्यासाठी माझे जास्वंदाचं जे झाड आहे बाहेर, तर त्याला पहिली म्हणजे फुलं येत नव्हती. पण मी त्यापासून म्हणजे चहा पावडरीचं पाणी वगैरे आहे ना ते घालते, त्यापासून खूप सारी फुलं येतात. तर चहा पावडरीचं पाणी आहे ते तर मी बाहेर जे झाडं आहेत त्यांनाच घालते, जेणेकरून फुलं वगैरे येत राहते. तर हा व्हिडिओ आहे तो छोटूसाच आहे. तर आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर इथून पुढचं जे आहे तर ते मी खूप वेळा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, किचनची साफसफाई वगैरे. पण मला थोडीशी किचनची डीप क्लिनिंग आहे तीसुद्धा करायची आहे. कारण गावावरून आले त्यावेळेस मी सगळं इकडचं म्हणजे जे तेलाची किटली वगैरे आहे ती सगळी स्वच्छ घासून धुवून वगैरे ठेवले. त्यापासून काही डीप क्लिनिंग केलीच नाही, तर तीसुद्धा थोडी करायची आहे. पण बघू कसं वेळ भेटेल तसं. तर इथून पुढचा जो व्लॉग आहे तो मी केलेला नाही, थोडासाच केला आहे. तर बघा आणि आवडल्यास नक्कीच कमेंट करा. थँक्यू. बाय बाय.